ओम शांती. आजच्या आपल्या राजयोग मेडिटेशनच्या तिसऱ्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण मागच्या 2 सेशन मध्ये हे अभ्यासलेलं आहे की मी शरीर नसून मी आत्मा आहे. या शरीराला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे ती चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा. आणि ही आत्मा शरीराच्या द्वारे कर्म करते. शरीर आणि आत्मा यामध्ये रिलेशन कसं आहे तर जसं गाडी आणि ड्रायव्हर यामध्ये असतं. गाडी हे एक साधन आहे आणि त्याला चालवणारा ड्रायव्हर असतो. त्याच पद्धतीनं हे आपलं शरीर जे भौतिक 5 तत्वांनी बनलेलं आहे ते भौतिक शरीर म्हणजे गाडी आहे आणि त्याचा ड्रायव्हर म्हणजे आत्मा आहे. तसं त्या गाडीमध्ये गाडी आणि ड्रायव्हर दोघांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं यामध्ये सुद्धा शरीर आणि आत्मा या दोघांना शक्तिशाली बनवणं आवश्यक आहे. शरीराला शक्तिशाली बनवण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान तर आपल्याकडे आहे. या ठिकाणी आपण जो राजयोग शिकत आहोत हा योग आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनवणारा आहे. आत्मा नॉन फिजिकल आहे आणि त्यामुळे आत्मा सुख, शांती, आनंद, प्रेम या गुणांची इच्छा ठेवते. या शक्तींची इच्छा आत्म्याला आहे. हे गुण आणि शक्ती जर आत्म्याला प्राप्त झाले तर ती आत्मा शक्तिशाली राहते. तर 2 भुवयांच्या मध्ये हे आत्म्याचं निवासस्थान आहे. तर आपली आत्मा जी आहे जी मुख्य शक्ती म्हणजे मन आहे. मन म्हणजे आत्म्याची विचार करण्याची शक्ती. आत्मा म्हणजे मन ज्या पद्धतीने विचार करत असते त्याच पद्धतीनं बुद्धी आणि संस्कार हे कार्यरत होत असतात. तर मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. सकारात्मक विचारच आपल्या मनाला म्हणजे आत्म्याला शक्तिशाली बनवू शकतात. जसं आपलं मन अशांत होतं तेही कोणत्या ना कोणत्या नकारात्मक विचारांनीच होत असतं. त्याच पद्धतीने आपली आत्मा शक्तिशाली जी बनते ती कोणत्या ना कोणत्या सकारात्मक विचारांनीच ती शक्तिशाली बनते. आणि आपण हा जो राजयोग शिकत आहोत याच्या आधारे आपली बुद्धी शक्तिशाली बनते. तर राजयोग अर्थात बुद्धीने मनाला समजावून सांगणं म्हणजे राजयोग आहे. ज्या पद्धतीनं एखादा व्यक्ती जर दुःखी असेल, अशांत असेल, कमजोर असेल आणि असा व्यक्ती जर आपल्या समोर आला तर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतो. चांगले विचार त्याच्या आतमध्ये देतो आणि त्यामुळे तो व्यक्ती वाईट विचारांपासून मुक्त होतो आणि तो चांगलं कार्य करण्याची प्रेरणा प्राप्त करतो. त्याच पद्धतीने बुद्धीने मनाला समजावून सांगणं म्हणजे राजयोग आहे. आपण जे हे सर्व ऐकत आहोत किंवा यामध्ये आपण ही शाश्वत जे अंतिम सत्य शिकत आहोत की मी आत्मा आहे आणि ओरिजिनली शुद्ध आणि पवित्र आहे, हे शाश्वत सत्य सुद्धा बुद्धीने मनाला समजावून सांगणं म्हणजे मेडिटेशन आहे. यासाठी शांत वातावरणाची आवश्यकता असते.
आणि थोडं अंतर्मुखी बनण्याची आवश्यकता असते. तर हा बुद्धी आणि मनाचा संवाद म्हणजे सुद्धा राजयोग आहे. तशा पद्धतीनं ही एक राजयोगाची स्टेप आहे. तर आपण आत्मा म्हणजे कसं आहे, कुठं राहणार आहे हे सगळं पाहिलं. पण कधी-कधी या आत्म्याला सुद्धा एक्सटर्नल पॉवरची आवश्यकता असते. मग ही पॉवर आपण वस्तूंच्या द्वारे, पदार्थांच्या द्वारे, व्यक्तींच्या द्वारे घेण्याचा प्रयत्न करतो. पण या सर्वांमधून मिळणारं जे आहे ते विनाशी आहे आणि अविनाशी हे जे सगळे खजाने आहेत, याचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे परमात्मा आहे, जो सर्व आत्म्यांचा पिता आहे, ज्याला आपण ईश्वर, अल्लाह, गॉड, खुदा ह्या वेगवेगळ्या नावांनी ओळखत आलो आणि जो सर्व गुणांचा आणि शक्तींचा सागर आहे, तो परमात्मा आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी आलेला आहे. तर सर्व धर्मातील मनुष्य आत्मे जे आहेत, यांचा परमपिता परमात्मा शिव बाबा आहे. तर त्या शिवबाबांची आठवण करणं म्हणजे सुद्धा राजयोग आहे. कारण आपलं मन ज्या ठिकाणी कनेक्ट झालेलं असतं, तिथून काही एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होत असते. मग ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तर परमात्म्याशी जर हे आपलं मन कनेक्ट झालं, तर त्याच्यामधून जी आपल्याला एनर्जी मिळते, ती नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की तुझं मन तू माझ्यामध्ये एकाग्र कर. मन मनाभव मदभक्तो मध्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. अर्थात तू तुझं मन माझ्याकडे एकाग्र कर. तू फक्त मला नमस्कार कर. तू फक्त मला शरण ये. म्हणजे मी सत्य प्रतिज्ञा करतो की मी तुला प्राप्त होईल. आपण तर छोट्या मोठ्या वस्तू प्राप्त करण्यासाठी पूजा पाठ भक्ती करत आलो. पण या ठिकाणी परमात्मा सांगतायत की मीच तुम्हाला प्राप्त होईल. परमात्मा जर आपल्याला प्राप्त झाले तर त्याची सगळी रचना सुद्धा आपल्याला प्राप्त झाल्यासारखं आहे. त्यासाठी कंडिशन काय आहे? मन मनाभव. म्हणजे आपलं मन आपण परमात्म्यामध्ये एकाग्र करणं. आपण आतापर्यंत हात जोडले. आता आपल्याला हाताबरोबरच आपलं मन तिकडे जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपण हा सर्व परमात्म्याचा परिचय प्राप्त करत आहोत. परमात्मा निराकार आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहेत. ते सर्व आत्म्यांचे परमपिता आहेत. ईश्वर, अल्लाह, गॉड, खुदा या वेगवेगळ्या नावांनी एकाच परमात्म्याची आठवण केली जाते. आपली आत्मा जशी अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती आहे, तसाच आत्म्यांचा पिता परमात्मा ही अतिसूक्ष्म चैतन्य शक्ती आहे. तेच परमात्मा आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी सृष्टीवर आलेले आहेत. तर सर्व धर्मातील आत्मे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या एकाच निराकार परमात्म्याची आठवण करतात. तसं हिंदू धर्मामध्ये शिवलिंगाच्या रूपामध्ये त्याची आठवण केली जाते, पूजा केली जाते. जरी अनेक देवी देवतांची पूजा साकार रूपामध्ये केली जात असली, तरी सुद्धा निराकार परमात्म्याची पूजा ही शिवलिंगाच्या रूपामध्ये आवर्जून केली जाते. जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये शिवलिंग असतं. म्हणजे या सर्व देवी देवतांना श्रेष्ठ बनवणारा, या सर्व देवी देवतांना पावन बनवणारा परमात्मा शिव आहे. त्यानंतर बाकी धर्मांमध्ये सुद्धा ईश्वराला निराकार मानलं जातं. जसं ख्रिश्चन धर्मामध्ये ज्योतीच्या रूपात त्याला मान्यता आहे. शीख धर्मामध्ये ओमच्या रूपात मान्यता आहे. बौद्ध धर्मात आणि मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा ही ईश्वराला निराकार मानलं जातं. म्हणजे सर्व आत्म्यांचा पिता परमात्मा शिव आहे आणि त्या परमात्मा शिवाला आपण आठवणं, त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे आपले सर्व पाप कर्म भस्म होणार
आपल्या सगळ्या दुःखांची कारण म्हणजे मागचे पापकर्म आहेत, हे भस्म करण्यासाठी परमात्म्याची आठवण करणं गरजेचं आहे. त्याच्याशी योग जोडणं गरजेचं आहे. म्हणून गीतेमध्ये सांगितलं, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे सर्व धर्मांना विसर आणि मला शरण ये, म्हणजे मी तुला सर्व पाप कर्मातून मुक्त करेन. मला म्हणजे कुणाला? तर परमात्मा शिवाला, जो निराकार आहे. कारण गीतेमध्ये अजून एक श्लोक आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परम शांती, तत्प्रसादात परम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. अर्थात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू त्याला शरण जा. त्याला म्हणजे कुणाला? जो निराकार आहे, जो सर्व शक्तिमान आहे, त्याला शरण जा आणि सर्व भावेन, सर्व भावानी म्हणजे सर्व संबंधांनी तू त्याची आठवण कर, म्हणजे तुला शाश्वत शांती प्राप्त होईल आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल, म्हणजे परमधामची प्राप्ती होईल. तशा पद्धतीनं सर्व आत्म्यांचा पिता परमपिता शिव परमात्मा आहे, हे आपण अभ्यासलं. आणि त्यानंतर परमात्मा कुठं राहणारे आहेत हेही आपण अभ्यासलं. तर परमात्म्याचं घर या पंच महाभूतांच्या पलीकडे ब्रह्मलोक मध्ये आहे, ज्याला परमधाम असं म्हणतात. आणि तेच आपल्या सर्वांचंही घर आहे. तिथून आपण या सृष्टीवरती आलेलो आहोत आपली भूमिका करण्यासाठी. तर इथं आपली भूमिका करत असताना आपल्याला आपल्या घराची स्मृती असणं आवश्यक आहे. जसं कोणत्याही नाटकामध्ये कलाकार काम करत असतात, पण काम करत असताना त्यांना त्यांच्या घराची, त्यांच्या मूळ स्वरूपाची आठवण असते, की मूळ रूपामध्ये मी कोण आहे आणि माझं घर कुठं आहे. त्याच पद्धतीने या पृथ्वीवरती पार्ट प्ले करत असताना आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची आणि आपल्या मूळ घराची म्हणजे परमधामची आठवण असणं गरजेचं आहे. या स्मृतीमध्ये इथं आपण कर्म केलं तर इथल्या सुखदुःखाचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणजे सुखदुःखामध्ये आपल्याला समान राहता येईल. त्यासाठी गीतेमध्ये सांगितलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. म्हणजे सुख दुःख लाभ हानी या सगळ्यांमध्ये समान राहा. हे कधी पॉसिबल आहे? तर ज्यावेळी आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये आणि आपल्या मूळ घराच्या स्मृतीमध्ये असतो, तेव्हाच हे शक्य आहे. तर अशा पद्धतीनं आत्मा आणि परमात्मा यांचं ज्ञान, यांची अनुभूती, यांचं रिअलायझेशन म्हणजे मेडिटेशन आहे. तर आता एक्झॅक्टली मेडिटेशन करत असताना आपण काय करायचं हे आपण पाहणार आहोत. तर मेडिटेशनला बसल्यानंतर 3 स्टेप्स मध्ये आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. त्यापैकी पहिली स्टेप आहे ती म्हणजे कम्युनिकेशन. आपल्याला आपली स्वतःची ओळख मिळाली आणि परमात्म्याची ओळख मिळाली. तर आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी असणारं कम्युनिकेशन म्हणजे राजयोग आहे. स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईल वरून बोलत आहे. हे एक कम्युनिकेशन आहे आत्म्याचं आत्म्याशी. कारण बोलणाराही आत्मा आहे आणि ऐकणाराही आत्मा आहे. म्हणजे आत्म्याचं आत्म्याशी जे कम्युनिकेशन आहे याला योग असं म्हणतात. आणि आत्म्याचं परमात्म्याशी जे कम्युनिकेशन आहे याला राजयोग असं म्हणतात. कारण आपण एखाद्या मनुष्याशी बोलत असतो तर त्याच्याकडून काहीतरी, कोणती तरी एनर्जी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आपल्याकडे ट्रान्सफर होते. समोरचा व्यक्ती पॉझिटिव्ह बोलत असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी येते. निगेटिव्ह स्ट्रेसफुल काही बोलत असेल तर ती एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होते.
म्हणजे हा सुद्धा योग आहे. कारण योग शब्दाचा मूळ अर्थ आहे संबंध. तर आत्म्याचा आत्म्याशी जो योग आहे, संबंध आहे, याला योग म्हणतात. आत्म्याचं आत्म्याशी असणारं कम्युनिकेशन म्हणजे योग आहे. आणि आत्म्याचं परमात्म्याशी जे कम्युनिकेशन आहे, याला राजयोग असं म्हणतात. राजयोग अर्थात हा योग आपल्याला आपल्या कर्म इंद्रियांचा राजा बनवणार आहे. म्हणून या योगाला राजयोग असं म्हणतात. आता हे जे दोन व्यक्ती बोलत आहेत मोबाईल वरून, यांचं जर आपण बघितलं की समजा यामधला एक डॉक्टर आहे आणि दुसरा पेशंट आहे. पेशंट जर डॉक्टरला सांगत असेल की माझी शुगर वाढली आहे, त्यामुळे मला त्रास होतोय. तर डॉक्टर त्याला हेच समजावणार की साखर कमी खा, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. पेशंटला हे सगळं कळतं की साखर कमी खायला पाहिजे. त्याची बुद्धी हे स्वीकारते. पण घरी आल्यानंतर त्याचं मन हे ऐकत नाही आणि त्या व्यक्तीला साखर खाण्याचीच इच्छा होते. म्हणजे एखादा मनुष्यात्मा किंवा डॉक्टर साखर न खाण्याचं ज्ञान देईल किंवा ते खाल्ल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे हे याचं ज्ञान देईल. पण साखर खाण्याची जी आसक्ती आहे, त्याच्यावर विजय मिळवण्याची शक्ती डॉक्टर देऊ शकत नाही. पण हेच कम्युनिकेशन आपण परमात्म्याशी केलं, तर परमात्म्याकडून आपल्याला शक्ती मिळते आणि ती शक्ती म्हणजे आपली जी आसक्ती आहे साखर खाण्याची, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी ती शक्ती मदत करते. म्हणजे ही जी आसक्ती आहे, याच्यावर विजय मिळवण्याची शक्ती ही आपल्याला परमात्म्याकडून प्राप्त होते आणि म्हणून या योगाला राजयोग असं म्हणतात. तर राजयोगाच्या आधारे आपण आपल्या कर्म इंद्रियांचे राजा बनतो आणि म्हणून या योगाला राजयोग म्हणतात. तर या राजयोगामध्ये ही पहिली स्टेप आहे कम्युनिकेशन. तर आत्ताचं हे विश्व म्हणजे कम्युनिकेशनचं विश्व आहे. त्याच्यामध्ये फास्ट कम्युनिकेशन चालू आहे. तर आपण आतापर्यंत मनुष्यांशी कम्युनिकेशन करत आलो. तर आता आपल्याला हे शिकायचं आहे, परमात्म्याशी कम्युनिकेशन कसं करायचं. आतापर्यंत आपण देवी देवतांसमोर वगैरे ज्या आरत्या म्हटल्या, भजन, कीर्तन केलं, हे दुसऱ्यांच्या मनाची फिलिंग आपण त्यांच्याशी शेअर केली. पण माझं दुखणं, माझे प्रॉब्लेम्स, माझं टेन्शन, माझं दुःख हे माझ्याच मनात राहिलं. ते आपण कुणाशी मनुष्याशी शेअर केलं पण 100% फायदा नाही झाला. आता ते सगळं आपण परमात्म्याशी शेअर करायला शिकायचं. म्हणजे परमात्म्याशी आपण बोलायचं. मग ते आपल्याला पद्यात जरी लिहिता नाही आलं, तरी गद्यात आपण त्याच्याशी मनातल्या मनात बोलू शकतो. ही राजयोगाची पहिली स्टेप आहे. तर आता काही क्षणांसाठी आपण याचा अभ्यास करायचा आहे. आपण आता थोडंसं ताठ बसायचं आहे आणि मी सांगेन त्याप्रमाणे चिंतन करायचं आहे. या काही क्षणांमध्ये आपल्या अंतरंगातल्या अशा काही गोष्टी ज्या आपण कुणाशी शेअर करू शकत नाही, त्या आपण परमात्म्याशी शेअर करायच्या आहेत. तर सर्वांनी ताठ बसायचंय आणि मी आता आपल्याला काही विचार देईन. त्याप्रमाणे आपण आपल्या मन आणि बुद्धीच्या द्वारे परमात्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही क्षणांसाठी आपण या बाह्य जगातून मुक्त व्हायचंय. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती मी आत्मा
शांत स्वरूप आहे. माझा परमपिता शिव बाबा शांतीचा सागर आहे. आता काही क्षणांसाठी आपण आपल्या मनाला शिव बाबांकडे एकाग्र करायचंय. अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप ब्रह्मलोक निवासी शिव बाबांशी आपण मनातल्या मनात बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मन ज्यामुळे दुःखी आहे, ही 2 कारणं आपण शिव बाबांना सांगायची आहेत. अत्यंत शांत मनाने आपण आपलं दुःख शिव बाबांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. शांती सागर शिव बाबा मला सर्व दुःख शांतीमधून मुक्त करत आहे. मी आत्मा माझ्या साकार देहामध्ये अवतरित होत आहे. ओम शांती. तर अशा पद्धतीने अत्यंत शांत मनाने आपण आपल्या सर्व गोष्टींचं शेअरिंग परमात्म्याशी करणं ही राजयोगाची फर्स्ट स्टेप आहे. तर यामध्ये आपण जितकं डीप शेअरिंग करतो तितकी आपली आत्मा शक्तिशाली बनते. कारण याच्यामधून आपल्याला फायदा होतो तो असा की परमात्मा आपल्याला त्या प्रॉब्लेम मधून मुक्त करतात, किंवा जरी समजा इन केस बाह्य सिच्युएशन जरी बदलली नाही तरी सुद्धा त्या परिस्थितीला फेस करण्याची शक्ती आपल्याला यामधून प्राप्त होते. तर ही आहे फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आहे ती म्हणजे कनेक्शन. जसं आपण या स्थूल नेत्रांच्या द्वारे देवी देवतांचं दर्शन घेत आलो, ज्यावेळी आपले हे स्थूल नेत्र देवी देवतांच्या मूर्ती पुढे उभे राहतात, तेव्हा त्या मूर्तीमधली शक्ती शांती आपल्याकडे ट्रान्सफर होते. हा पण एक योग आहे. याच पद्धतीने बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राने आपण शिवबाबांचं दर्शन घेणं आणि मनाने शिवबाबांच्या गुणांचं वर्णन करणं ही राजयोगाची सेकंड स्टेप आहे. आपण या 2 डोळ्यांनी दर्शन कसं घ्यायचं याचे तर अनुभवी आहोतच,
परंतु आता आपल्याला अनुभव करायचा आहे, बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राने आपण शिवबाबांना पाहायचं आहे, शिवबाबांच्या घराला पाहायचं आहे आणि मनाने संकल्प करायचा की शिवबाबा सर्व शक्तिमान आहेत आणि त्या शक्तींच्या गुह्यतेमध्ये डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आणि अनुभव करायचा की त्या शक्ती माझ्यामध्ये येत आहेत आणि मी आत्मा मास्टर सर्व शक्तिमान बनत आहे. शिवबाबा सर्व शक्तिमान आहेत आणि मी आत्मा मास्टर सर्व शक्तिमान आहे, हा अभ्यास करायचा. मास्टर अर्थात सर्व शक्तींची मालक मी आत्मा आहे. तर आता काही क्षणांसाठी पुन्हा ताठ बसायचंय आणि आपण आपल्या बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राने शिवबाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काही क्षणांसाठी आपण या बाह्य जगातून मुक्त व्हायचंय आणि परमधामची यात्रा करायची आहे. मी शांत स्वरूप आत्मा शिवबाबांकडे जात आहे. या देहाच्या वर या घराच्याही वर सूर्य चंद्र तारांगणाच्याही पार पलीकडे अखंड ब्रह्मतत्वामध्ये आत्म्यांचं घर परमधाम आहे. परमधाम मध्ये सर्व शक्तिमान शिवबाबा आहेत. बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राने शिवबाबांना पाहायचंय. सर्व शक्तिमान शिवबाबांमधून अनंत शक्तींच्या लहरी प्रवाहित होत आहेत. मी आत्मा या शक्तींच्या लहरी ग्रहण करीत आहे. सर्व शक्तिमान शिवबाबांच्या सानिध्यामध्ये मी आत्मा मास्टर सर्व शक्तिमान बनत आहे. शक्ती माझ्या शरीराला निरोगी बनवत आहे. तर ज्या पद्धतीने आपण डोळ्यांनी दर्शन घेतो तर काही वेव्ज आपल्यामध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे त्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी किंवा त्या देवी देवतांशी आपल्या मनाचं कनेक्शन झालं. ज्या पद्धतीने आपल्याला टीव्हीवर जे चित्र दिसतं तर ते कशामुळे दिसतं तर टीव्ही स्टेशन वरून काही वेव्स पाठवल्या जातात.
त्या वेव्स आपल्या टीव्हीचा रिसीव्हर कॅच करतो आणि मग आपल्याला चित्र दिसतं. याला म्हणायचं कनेक्शन. आणि हे कनेक्शन सॅटेलाइटच्या द्वारे होत असतं. तसं आपली आत्मा सुद्धा एक सुपर रिसीव्हर आहे. आपले डोळे जे पाहतात त्याच्याशी आपलं कनेक्शन होतं आणि त्याच्यातून काही एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होते. याच पद्धतीने बुद्धीचा जो तिसरा नेत्र आहे, हा नेत्र जे पाहत असतो त्यानुसार एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होते. ह्या तिसरा नेत्र जर सतत बाबांना पाहत राहिला, शिवबाबांच्या घराला, ब्रह्मलोकला, तर तिथली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होणार. म्हणजे हे झालं आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन. याला म्हणायचं राजयोग. याच्यातून जी शक्ती मिळते ती शक्ती आपल्याला अनेक वाईट गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी मदत करत असते. ती शक्ती आपल्याला मास्टर सर्वशक्तिमान बनवणारी शक्ती आहे. या शक्तीच्या आधारे आपण आपल्या कर्म इंद्रियांचे मालक बनतो आणि म्हणून हे जे कनेक्शन आहे आत्म्याचं परमात्म्याशी, याला म्हणायचं राजयोग. आत्म्याशी जे कनेक्शन आहे तो सिंपल योग आहे, पण आत्म्याचं परमात्म्याशी जे कनेक्शन आहे याला राजयोग किंवा याला मेडिटेशन असं म्हणतात. त्यानंतर मेडिटेशनची थर्ड स्टेप आहे ती म्हणजे रिलेशन. आपण आतापर्यंत अनेक व्यक्तींशी अनेक नाती जोडली आणि त्या वेगवेगळ्या नात्यांमधून आपण सुख, शांती, प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता आपण ही सगळी नाती परमात्म्याशी जोडायची. आपण प्रत्येक वेळी मंदिरांमध्ये हे म्हणत आलो, त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. हे फक्त आपण प्रार्थनेपुरतं मर्यादित ठेवलं, मंदिरापुरतं मर्यादित ठेवलं आणि घरी आल्यानंतर आपण देहधारींशीच नाती संबंध जोडत आलो. आता आपण प्रत्यक्षामध्ये ही सगळी नाती परमात्म्याशी जोडायची आणि त्याची आठवण करायची. म्हणजे तितकी जवळीकता आपली परमात्म्याशी निर्माण होते. तर मेडिटेशन ही थोडा वेळ करण्याची प्रोसेस नाहीये. तर मेडिटेशन ही एक जीवन जगण्याची कला आहे. मेडिटेशन ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. मेडिटेशन म्हणजे आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण परमात्म्याशी वेगवेगळे संबंध जोडून त्याच्या सानिध्याचा अनुभव करणं, त्याच्या प्रेमाचा अनुभव करणं, त्याच्या मदतीचा अनुभव करणं म्हणजे राजयोग किंवा मेडिटेशन आहे. जसं आपली जी नाती असतात ती नेहमीच लाईफ टाईम असतात, ती मेंटेन करायची असतात. बुद्धीमध्ये आपलं त्यांच्याशी कनेक्शन कायमच असतं. जरी शरीराने ते नाती दूर असले तरी मन आणि बुद्धीनं कनेक्शन हे असतंच. आणि ज्या त्या नात्यांशी आपण आठवण करतो किंवा त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करतो, त्यांच्याकडून मदत, प्रेम आणि सुख शांतीचा अनुभव करतो. त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये ईश्वराला आणायचं आहे. शिवबाबांशी ही सगळी नाती जोडायची आहे आणि त्यांना आपल्या जीवनाचा एक पार्ट बनवायचा आहे. पार्ट ऑफ दी लाईफ म्हणण्यापेक्षा हार्ट ऑफ दी लाईफ बनवायचं आहे आणि त्यांच्याशी ही नाती जोडायची पण आहेत, ही नाती निभवायची पण आहेत. बाबांकडून आपण मदत घ्यायची पण आहे आणि बाबांच्या कार्यात आपण मदत करायची पण आहे. यालाच राजयोग असं म्हणतात. तर आता काही क्षणांसाठी आपण परमात्म्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे टेक्निक आपण आपल्या डेली लाईफ मध्ये सर्वच नात्यांसाठी वापरायचं आहे. तर काही क्षणांसाठी पुन्हा ताठ बसायचंय.
आणि मी आपल्याला काही विचार देईन, त्याप्रमाणे चिंतन करायचंय. आपण शिवबाबांची आठवण आता परमपिता या रूपामध्ये करायची आहे. काही क्षणांसाठी पुन्हा एकदा आपल्या अंतरंगामध्ये जायचंय. ही आत्मा आणि माझा परमपिता परमात्मा शिव बाबा यांचं नातं अनादी आणि अविनाशी आहे. अनादी कालापासून शिव बाबा माझे परमपिता आहेत. अनेक जन्मांमध्ये अनेक देहाचे पिता मला प्राप्त झाले. पण हे सर्व त्या जन्मापुरते काही वर्षांसाठी मर्यादित होते. पण शिव बाबा माझे अनादी कालापासून परमपिता आहेत. परमपिता शिव बाबा सर्व शक्तिमान आहेत. माझ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शिव बाबा समर्थ आहेत. परमपिता शिव बाबांच्या सानिध्यामध्ये मी अत्यंत सुरक्षिततेचा अनुभव करीत आहे. माझ्या मनामधील सर्व प्रकारचं भय, दुःख, शांती, असुरक्षा, इनसिक्युरिटीची भावना हे सर्व निघून जात आहे. मी असीम शांतीचा अनुभव करीत आहे. मी असीम प्रेमाचा अनुभव करीत आहे. आणि असीम निश्चिंततेचा अनुभव करीत आहे. शांती. आतापर्यंत आपण अनेकांशी नाती जोडली, अनेकांकडून हे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपलं मन आणि बुद्धी विखुरली गेली आणि त्यामुळे आपण कमजोर बनत गेलो. पण जर हे सर्व संबंध आपण एकाच परमात्म्याशी जोडले आणि आपल्याला ज्या ज्या गुणांची, शक्तींची आवश्यकता आहे, हे सर्व जर आपण एकाच परमात्म्याकडून प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर आपली आत्मा शक्तिशाली बनते. जसं सूर्याची किरण
आपण अशीच कागदावरती टाकली किंवा कागद असाच उन्हात टाकला, तर तो कागद जळत नाही. पण तीच सूर्याची किरणं जर आपण लेन्समधून पास केली, तर कागद जळतो. कारण लेन्समुळे सूर्याची किरणं एकाग्र होतात, एकाच ठिकाणी एकवटली जातात आणि त्यामुळे शक्ती वाढते आणि कागद जळतो. त्याच पद्धतीने या आपल्या भरकटणाऱ्या मनाला आपण जर एका शिवबाबांकडे एकाग्र केलं, तर आपल्यामध्ये सुद्धा 8 शक्ती तयार होतात, ज्या आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहेत. आणि आपल्या सर्व दुःखांच्या कारणांचा जर आपण शोध घेतला, सर्व दुःखांचं जर रूट कॉज शोधून काढलं, तर आपल्याला आढळेल, की या शक्तींची कमतरता हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. तर शिवबाबांकडे मनाला एकाग्र केल्यानंतर या 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात. ज्या पद्धतीने सूर्याची किरणं जर लेन्समधून पास केली, तर ती किरणं एकाग्र झाल्यामुळे शक्ती तयार होते आणि कागद जळतो. त्याच पद्धतीने मनाला शिवबाबांकडे एकाग्र केलं, तर या 8 शक्ती आपल्यामध्ये तयार होतात. त्यापैकी पहिली शक्ती इथं दाखवलेली आहे ती म्हणजे समेटण्याची शक्ती. जसं गावाला जाताना आपण सगळे समेटून घेतो. तसं मन आणि बुद्धीच्या विस्ताराला समेटण्याची शक्ती राजयोगाने येते. त्यानंतर दुसरी शक्ती आहे सहनशक्ती. फळांनी भरलेला वृक्ष असेल आणि त्याला दगड मारला, तर तो वृक्ष फळं देतो. इतकी सहनशक्ती आपल्यामध्ये राजयोगाच्या नियमित अभ्यासाने येत जाते, ज्या आधारे दुसऱ्यांनी दुःख जरी दिलं, तरी आपण त्यांना सुख देऊ शकतो. त्यानंतर तिसरी शक्ती आहे ती म्हणजे सामावण्याची शक्ती. जसं नद्यांनी वाहून आणलेला सगळा गाळ समुद्र सामावून घेतं, त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला राहणारे जे सगळे मनुष्यात्मे आहेत, त्यांच्यामध्ये चांगले वाईट गुण असतात. त्या सर्व चांगल्या वाईट गुणांना त्या चांगल्या वाईट गुणांसहित त्या व्यक्तीला सामावण्याची शक्ती आपल्यामध्ये राजयोगाने येते. त्यानंतर आहे परखण्याची शक्ती. जसं सोनाराला खरं सोनं आणि खोटं सोनं ओळखता येतं, त्याच पद्धतीने समोरचा व्यक्ती कसा आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ती शक्ती राजयोगाने येते. त्यानंतर आहे निर्णय शक्ती. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये राजयोगाने येते. त्यानंतर पुढची शक्ती आहे ती म्हणजे सामना करण्याची शक्ती. कोणत्याही परिस्थितीला फेस करण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, त्याला सामना करण्याची शक्ती म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला सहनशक्ती पण वापरायची आहे आणि सामना करण्याची शक्ती पण वापरायची आहे. पण त्याआधी आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे, की कुठं सहन करायचं आहे आणि कुठं सामना करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, की सहन करायचं आहे की सामना करायचा आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण आपली सहनशक्तीच वाढवायची आहे. पण अशा काही मोठ्या गोष्टी असतात ज्या ठिकाणी आपण फसू शकतो. तर पहिल्यांदाच त्या गोष्टींना विरोध करणं म्हणजे त्याचा सामना करणं आहे. त्यानंतर पुढची शक्ती आहे ती म्हणजे सहयोग शक्ती. तर राजयोगाच्या आधारे ही शक्ती आपल्यामध्ये येत जाते. कारण राजयोगाने आपलं आंतरिक मन शांत, शीतल, शक्तिशाली बनतं आणि असं मन नॅचरली दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा ठेवतं किंवा ती इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणजे राजयोगाने सहयोग शक्ती वाढते आणि त्यानंतर आहे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. जसं कासव कर्म करताना सगळे कर्मेंद्रिय वापरतं, पण कर्म संपलं की ते सगळं आत समेटून घेतं. त्याच पद्धतीने कर्म करताना सर्व कर्मेंद्रिय, मन, बुद्धी वापरायचं आहे. पण कर्म संपल्यानंतर या सगळ्यांना समेटून शांतपणे आपल्या मनाला परमात्म्याकडे एकाग्र करता आलं पाहिजे. तर यासाठी पण शक्तीची आवश्यकता असते आणि ती शक्ती आपल्यामध्ये राजयोगाने येते. तर राजयोगाच्या नियमित अभ्यासाने या 8 शक्ती आपल्यामध्ये येत जातात.
या 8 शक्ती जर आपल्यामध्ये आल्या, तर दुःख, शांतीचं काही कारणच राहणार नाही. कारण सर्व दुःख आणि अशांतीचं मूळ कारण म्हणजे आपल्यामध्ये शक्ती कमी असणं हे आहे. परमात्मा शिवबाबा आपल्याला सांगतायत, की दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये या शक्ती वाढवा, म्हणजे आपली सर्व दुःख समूळ नष्ट होतील. तर राजयोगाचा नियमित अभ्यास करणं आवश्यक आहे. तर राजयोग करण्यासाठी मन आणि बुद्धी यांची एकाग्रता आवश्यक आहे. ही एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आत्मा आणि परमात्म्याचं सखोल ज्ञान आवश्यक आहे, जे आपण या आपल्या 3 सेशन्समध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आणखीही काही पॉइंट्स आहेत ज्याची आपल्या मनाच्या एकाग्रतेसाठी आवश्यकता आहे. जसं की परमात्म्याचं नेमकं काय काम आहे आणि ते सृष्टीवर येऊन नेमकं कोणतं कर्तव्य करतात किंवा या सृष्टीमध्ये जे काही हे बदल चालू आहेत, याचं कारण काय आहे? आणि या सर्व दुःखांचं मूळ कारण काय आहे? किंवा एखादा व्यक्ती खूप चांगलं वागतो, पण त्याला दुःख मिळालेलं आपण पाहतो. आणि एखादा व्यक्ती खूप वाईट वागतो, पण तो सुखी असल्याचं आपण पाहतो. तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांमुळे आपलं मन परमात्म्याकडे एकाग्र होत नाही. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या पुढच्या 4 सेशन्समध्ये मिळणार आहेत. तर अजूनही ह्या मेडिटेशनच्या 3 दिवसांचं तर हे सेशन संपलेलं आहे. पण अजूनही 4 सेशन्स आपले आहेत, ज्याच्याद्वारे मनाची एकाग्रता वाढू शकते. तर आपल्याला नम्र विनंती आहे, राजयोगाचा डीपनेस वाढवण्यासाठी हे पुढचे 4 सेशन सुद्धा आपण जरूर अटेंड करावे. तर आता 2 मिनिटांसाठी आपण फक्त शांतीमध्ये बसायचं आहे. एक गीत लागेल, त्या गीतांच्या शब्दांवर आपल्या मनाला एकाग्र करायचं आहे आणि त्याप्रमाणे मनाला शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम शांती. राजयोगी बनो राजयोगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। जिंदगी में परम शांति होगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन
चमकने लगेगा। मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन चमकने लगेगा। योग पथ पर जरा चल के देखो, सारा जीवन महकने लगेगा। सारी काया हो, सारी काया बनेगी निरोगी। मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। योग मानव को संयम सिखाता, संतुलन आचरण में लाता। योग मानव को संयम सिखाता, संतुलन आचरण में लाता। आत्मा और परमात्मा का ये मिलन हर घड़ी है कराता। योग महिमा हो, योग महिमा कभी कम न होगी। मेरे प्यारो बनो राजयोगी, जिंदगी में परम शांति होगी। मेरे प्यारो